नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल आहे, जसं मी दरवेळेस म्हणते. का तर आपण मागवला आहे नवीन फ्रीज हायरचा आणि त्याचं संपूर्ण डिटेलिंग तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. हा फ्रीज का मागवला आणि हा बघा, हा जुना आहे, तर हा सुद्धा खरंच खूप छान होता आणि ह्याने खूप छान साथ दिली. 10 वर्षाची खंबीर साथ दिली ह्याने. आणि बघा इथे रेटिंग वगैरे सगळं आहे याचं आणि खरंच एकदम छान होता हा. आतून सुद्धा तुम्ही बघू शकता. फक्त एक प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम आहे बघा, खूप छान फ्रीज होता, खूप छान मेंटेन आपण त्याला ठेवलं होतं. आणि प्रॉब्लेम काय झाला हे पण सांगणार आहे. हा का बंद पडला आणि हा चालू करायचं वगैरे हे सगळं जे त्याचं आता अनबॉक्सिंग केलं आहे, सकाळीच आलं आहे हा. आणि अनबॉक्सिंगचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अजून मी सामान पण ठेवलं नाही आहे काहीच. आणि असं छान असं आपला हा फ्रीज आहे. संपूर्ण डिटेलिंग तुम्हाला कळेल कसं आहे, काय आहे, किती लिटरचा आहे, ह्याचे फंक्शन्स आहेत ते कसे यूज करायचे आहेत वगैरे. आणि ह्याची एक खास गोष्ट मला आवडली, आवर्जून सांगते ती गोष्ट, ती म्हणजे ह्याचं जे फ्रीझर आहे ते खाली आहे. हे बघा, ह्याचं फ्रीझर जे आहे ते खालच्या साईडला आहे, इथे आहे. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, ते फ्रीज म्हणजे बऱ्याच वेळाने भरपूर फ्रीजमध्ये असं आहे की ती वरती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खाली वाकावं लागतं. आणि आता हे फ्रीझर खाली, त्याच्यामुळे इथे काय आपलं काय एवढं संबंध येणार नाही ओपन वगैरे करायचा. पण जर तुम्हाला फ्रीझर नको असेल तर तुम्ही कन्वर्ट करून संपूर्ण फ्रीज जो भाजीसाठी यूज करू शकता. आणि आता आपल्याला डायरेक्ट अशी भाजी घ्यायची आहे. आणि आता आपल्याला डायरेक्ट अशी भाजी घ्यायची, अजिबात वाकायचं वगैरे नाही आहे. बऱ्याच वेळा आपला जो हा जुना फ्रीज याच्यामध्ये आपल्याला वाकायला लागायचं. ह्या फ्रीजमध्ये भाजी वगैरे घेण्यासाठी, त्याच्यामध्ये काय वाकायला वगैरे तुम्हाला लागणार नाही आहे. आता वळूया आपल्या ह्या फ्रीजच्या संपूर्ण डिटेलिंगमध्ये. कितीला आहे, कोणत्या प्राईजमध्ये घेतलं आहे आणि त्याचबरोबर याचे फंक्शन्स कसे यूज करायचे आणि इतका मोठा फ्रीज फॅमिलीला यूजफुल आहे का, की आपले जे जुने मॉडेल होते तेच घेणे योग्य आहे, ह्या संपूर्ण सगळ्या गोष्टी आपण बोलणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि जर ब्लॉग आवडला, ज्यांना कोणाला फ्रीज घ्यायचं आहे त्यांना नक्की हा ब्लॉग शेअर करा. आणि आता त्याचबरोबर कोणत्या ब्रँडचा घ्यायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर आमच्याकडे ऑलमोस्ट ज्या गोष्टी आहेत आम्ही त्या हायरच्याच घेतल्या आहेत आणि त्या आम्हाला खूप छान लागल्या असं आपण म्हणू शकतो. तर हा जो फ्रीज होता तो म्हणजे लग्नातला होता, त्याला 10 ते 12 वर्ष कंप्लीट झाले आणि तरीही तो छान होता. पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की कुलिंग व्हायचं बंद झालं. तर ते सुद्धा एक मेन रिझन होतं की का बंद झालं ते तुम्हाला मी सांगते. तर त्याचा प्रॉब्लेम असा झाला की त्याचं जे वरचं फ्रीझरचं, डीप फ्रीझरचं आपण म्हणतो ना, ते हे जे झाकण आहे ना तेच तुटलं. बऱ्याच वेळानं त्याला ह्या सेलोटेपने कवर करायचा प्रयत्नसुद्धा केला, पण ते काही झालं नाही. आणि मग ते वारंवार ते झाकण तिथे नसल्यामुळे, ते ओपन असल्यामुळे जो काही लोड असतो ना फ्रीजचा तो कॉम्प्रेसरवर आला मे बी. आणि 1 महिना झाला असेल आमचा फ्रीज जो आहे का तो बंद झाला होता. पण फ्रीज रिपेरिंगला म्हणजे लोकल जे असतात त्यांना मी कॉल केला होता, ते आले आणि त्यांनी एक पार्ट लावला फ्रीजला. तर तो पार्ट इथेच मे बी कुठेतरी असेल. हा त्याचा पार्ट होता, हे काहीतरी लावलं त्यांनी. पण 1 महिन्याच्या आतच तो पुन्हा बंद झाला. आणि मग पुन्हा आम्ही त्या व्यक्तीला बोलवलं, पण तो म्हटलं की आता कॉम्प्रेसर जवळजवळ उडायच्या स्थितीमध्ये आहे, म्हणजे तो फुटेल, स्फोट होईल, त्याच्यामुळे तुम्ही आता यूज करू नका. तर आम्ही हा नवीन फ्रीज मागवला आणि 2च दिवसात त्याची डिलेवरी झाली. तर हा ॲमेझॉनवरून मागवला आहे. आणि आता पूजा वगैरे मी नुकतीच सकाळीच केली, तुम्ही बघू शकता. इथे छान स्वस्ती वगैरे काढलेले आहे. तर ॲमेझॉनवरून 2च दिवसात आला. आणि फ्रीज म्हणजे इतकी महत्त्वाची गोष्ट झाली आहे आपल्या आयुष्यामध्ये की काय सांगू तुम्हाला. म्हणजे फ्रीज जर नसेल तर मला असं वाटतं आपला श्वास, म्हणजे आता आजकाल इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत ना, तितकेच महत्त्वाचं फ्रीजसुद्धा आहे असं मला वाटतं. कारण फ्रीज नव्हतं ना, आमच्या इतक्या वस्तू खराब झाल्या, आम्हाला त्या वस्तू फेकून द्याव्या लागल्या. म्हणजे ग्रीन पीस वगैरे सगळे होते आणि त्याचबरोबर भाजी वगैरे किंवा उरलेलं आपण पीठ कणिकसुद्धा ठेवतो कधीतरी, ते सगळं खराब झालं ज्यावेळेस मी बाहेर ठेवत होते त्यावेळेस. तर म्हटलं की नाही, आता काही झालं तरी फ्रीज घ्यावं लागेल. अगदी 2च दिवसात आम्ही बुकिंग केलं, 2च दिवसात आला. ॲमेझॉनवरून बुक केलं आहे. त्याचा मॉडेल आहे हायरचा, आम्ही मागवलेला आहे आणि कन्व्हर्टेबल आहे. मी हे सगळं तुम्हाला डिटेलिंगमध्ये सांगतेच. सगळ्यात आधी सांगते की हा मॉडेल कोणता आहे आणि मॉडेल जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. खरंच योग्य आहे का, तर हो. आपल्याला आता ॲक्च्युली काय होतं माहिती का, किती मोठा फ्रीज असू द्या, आपण इतकं कडधान्य वगैरे, खोबरं हे बरेच लोक ठेवतात कारण बुरशी वगैरे लागते बऱ्याच वेळा. शेंगदाणे वगैरे ते सगळं फ्रीजमध्ये बसू शकतं आणि इतका मोठा फ्रीज घ्यायची खरंच गरज आहे असं मला तरी वाटतं. तर याचं मॉडेल नंबर वगैरे मी तुम्हाला सांगते. त्याआधी आपण बघूया फ्रीज एकदम कसा आहे ते आपल्या आतमधून. चला. तर तुम्ही बघू शकता इथे ना छान प्रकारे आपल्याला त्यांनी LED लाईट दिलेली आहे.
त्याच्यामुळे हा जो लुक आला आहे ना फ्रीजला तो एकदम सुंदर लुक आलेला आहे. आणि ह्या फ्रीजचा जो मॉडेल नंबर आहे ना तो मी कॅप्शनमध्ये देते, डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. ह्या फ्रीजची जी कॅपॅसिटी आहे ना ती 325 लिटरची कॅपॅसिटी आहे. आणि त्याचबरोबर ना ह्या फ्रीजचा कलर जो आहे ना तो ब्लॅक कलर आहे, तुम्ही बघू शकता. हा ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल झालेला आहे आम्हाला. ह्याच्यामध्ये 2 ते 3 कलर आहेत, एक ब्लॅक कलर, एक सिल्वर कलर आहे जो कॉमन आहे. तुम्ही बघू शकता की बऱ्याच वेळा सिल्वर कलरच असतात आणि सिल्वर कलर कॉमन आहे, हा ब्लॅक आहे. आणि अजून एक म्हणजे ब्लूइशमध्ये कलर आहे. तर 3 ते 4 कलर ह्यामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला जो कलर योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर ना ह्या फ्रीजची खासियत तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की बॉटम माउंट रेफ्रिजरेटर आहे, म्हणजेच जे फ्रीजर आहे ते खालच्या साईडला आहे. तुम्ही इथे बघू शकता हे जे फ्रीजर आहे ते खालच्या साईडला आहे. त्याच्यामुळे काय झाले की रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत ना त्या वर असणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज वापरण्यासाठी एकदम सोयीस्कररित्या तुम्ही वापरू शकता. वाकण्याची वगैरे तुम्हाला काहीही गरज नाही आहे, अगदी सोपं झालं आहे. आणि त्याची म्हणजे ह्या फ्रीजची हीच खासियत आहे की फ्रीजर जे आहे ते खालच्या साईडला आहे. आता या फ्रीजची खासियत अशी आहे की फ्रोस्ट फ्री टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे जो बर्फ जमा होतो ना ते आपल्या नॉर्मल म्हणजे ह्या फ्रीजमध्ये जो बर्फ वगैरे जमा व्हायचा ना असं म्हणजे शिमल्याचा वगैरे तो बर्फ नसतो का त्या टाईपमध्ये जो बर्फ जमा होतो ना तो ह्यामध्ये कमी होतो किंवा होणार नाही अशी या फ्रीजची टेक्नॉलॉजी आहे. आणि तुम्ही त्या आतमध्ये बघू शकता किती मोठं हे फ्रीजर दिलेलं आहे त्यांनी. इथे आतमध्ये तुम्हाला मी दाखवते. आता फ्रीज चालू आहे, एकदम फुल झालेलं आहे. बघा इथे हे जे त्यांनी दिलेलं आहे ते बर्फासाठी दिलेलं आहे. मग किती मोठा बॉक्स आहे तुम्ही बघू शकता. इतका मोठा बॉक्स तुम्हाला यूज करण्यासाठी भेटलेला आहे. म्हणजे तुम्ही याच्यात काय काय ठेवू शकता याचं प्लॅनिंग तुम्ही फक्त करा. हे बर्फाचा ट्रे आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फ छान प्रकारे असे करू शकता. हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये बर्फ करायचा आहे. ज्यावेळेस बर्फ रेडी होतील तुम्हाला हे भांडं काढायची अजिबात गरज नाही. तुम्हाला जस्ट हे असं प्रेस करायचं आहे. जे बर्फ जे आहेत ना ते खालच्या या ट्रेमध्ये येणार आहेत आणि तुम्हाला हे छानपैकी असं यूज करता येणार आहे. तरी मला तरी खूप जास्त आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. हे आपण इथे ठेवूया, अजून छान वाटेल. हे कसं वाटलं असं. आणि हा ट्रे बघा किती मोठा ट्रे तुम्हाला भेटलेला आहे. हे असं बघा इतका मोठा ट्रे तुम्हाला भेटलेला आहे. यासोबत डिजिटल टच डिस्प्ले आणि कन्व्हर्टेबल मोड हे याचे खास फीचर्स आहेत. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला मी हे संपूर्ण आहे जे तुम्हाला सांगते की कसं यूज करायचं आहे आणि काय करायचं आहे. तर हे आहे इन्व्हर्टर, फ्रीजर जो खालचा भाग आहे फ्रीजरचा तो. आणि त्याचबरोबर इथे ऑटो सेट सांगितलेले, ते पॉवर कूल सांगितलं आहे, ते टर्बो आयसिंग सांगितलेलं आहे आणि ते सांगितलं आहे 3 सेकंड लॉक. तर आता आपण हे यूज कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तर इथे ना 3 सेकंद लॉक असं लिहिलेलं आहे. तर ना आपल्याला ना तिथे टच करायचं आहे आणि त्याच्यानंतर ना आपला फ्रीज जो आहे तो लॉक होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा जर आपण त्याला टच केलं ना तर तो अनलॉक होईल. तर अशा प्रकारे लॉक आणि अनलॉकची सिस्टम आहे. आणि त्याचबरोबर ना ह्यामध्ये ना आता फ्रीजचं तुम्हाला टेम्परेचर जसं ठेवायचं आहे ना तसं तुम्हाला फ्रीजवर क्लिक करायचं आहे, ना की तुम्हाला जी अंक दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना फ्रीजवर क्लिक केलं म्हणजे बोट ठेवल्याच्यानंतर ना ती जे टेम्परेचर आहे ते चेंज होणार आहे. तुम्ही इथे ऑटो सेटसुद्धा करू शकता. ऑटो सेट केल्यामुळे ना टेम्परेचर जे काय आहे ते ऑटोमॅटिक सेट होतं, फ्रीजचंसुद्धा आणि फ्रीजरचंसुद्धा. तर अशा प्रकारे ना तुम्ही टेम्परेचर चेंज करू शकता. तर तुम्हाला जे टेम्परेचर हवं आहे ना ते तुम्ही घेऊ शकता. आणि फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे ना ते मायनसमध्ये असतं, त्याच्यामुळे ते मायनसमध्ये सिलेक्ट करायचं. शक्यतो ना ऑटो सेटच करा. इथे पॉवर कूल आहे आणि टर्बो आयसिंग आहे. तर ह्या दोघांचंही ना जवळपास जो उपयोग आहे ना तो सेमच आहे. म्हणजे पटकन थंड पेय वगैरे असतील ना ते पटकन थंड करण्यासाठी या दोघांचाही उपयोग होतो. आणि तुम्ही हे दोन्ही ऑप्शन ज्यावेळेस पाहुणे वगैरे येणार असेल आणि थंड जर लवकर करायचं असेल तर मग त्यावेळेस तुम्ही ते ऑप्शन यूज करा. आता इथे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला टच करायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला अंकांवर टच नाही करायचं आहे, तर जे टेक्स्ट आहे त्याच्यावर टच करायचं आहे, म्हणजे फ्रीजवर. आणि त्याच्यानंतर आता फ्रीजर जे आहे ना ते तुम्हाला फ्रीजमध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर फ्रीजरवर ना तुम्हाला 3 सेकंदासाठी होल्ड करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फ्रीजर जो आहे तो फ्रीजमध्ये कन्वर्ट होईल. त्याचबरोबर ना हा जो फ्रीज आहे ना तो 325 लिटरचा आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर स्पेस आहे आतमध्ये आणि तो म्हणजे तुमच्या 4 ते 5 लोकांच्या फॅमिलीसाठी ना सफिशियंट आहे.
तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. हायरचा 14:1 कन्व्हर्टेबल हा नवीनच फ्रीज आहे आणि त्याचबरोबर ना आता आपण एवढे फंक्शन तर काही यूज करणार नाही. 14 म्हणजे बरेच खूप जास्त फंक्शन झाले. तुम्ही बऱ्याच वेगळ्या प्रकारे ह्याला सेट करून ठेवू शकता. पण नॉर्मली आपण जर 2-3च फंक्शन यूज करणार आहोत तर हा जो फ्रीज आहे पण तो खरंच युजफुल आहे आणि तुम्हाला हा जो फ्रीज आहे तो कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. ह्याच्यामध्ये 3 ते 4 कलर आहेत. तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवर नक्की चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे, तर ते सुद्धा चेक करा आणि त्याचबरोबर जर व्लॉग हेल्पफुल वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला फ्रीज घ्यायचं असेल त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका.